पहिला चेंडू तो कट केलाय, 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. दुसरा चेंडू सामना करतील अनिकेत आणि वाईट चेंडू, खराब चेंडू हा. चांगला असा शॉट अनिकेत यांचा आणि गॅप मध्ये हा ट्रॅव्हल करत आहे बॉल आणि चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चांगला असा चेंडू परंतु 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 7. पुढील चेंडू चांगला असा चेंडू होता परंतु त्यावर 1 धाव. धाव संख्या 1 ने वाढून 8 झालेली आहे. 4 चेंडू, धाव संख्या 8. पुढील चेंडू 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झालेली ती 9. चांगला असा चेंडू विक्रम यांचा परंतु 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली ती 10. पुढील षटक घेऊन येत आहेत हेमंत. पहिला चेंडू सामना करतील प्रतीक. चांगलासा फुल टॉस चेंडू होता, त्यावर पटकावलेला शॉट परंतु 1 धाव. चांगलं असं चेंडू होता हेमंत यांचा. पुढील चेंडू चांगलीशी गोलंदाजी हेमंत. 1 धाव. दोन्ही संघांसाठी हा खूपच महत्त्वाचा मॅच आहे. खराब चेंडू, वाईट बॉल. धाव संख्या 1 ने वाढवत आहे 13. चांगला चेंडू असा हेमंत यांचा, निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. बघूया या 3 चेंडू मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी होते हेमंत यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा 1 धाव. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झालेली ती 14. चांगलासा चेंडू परंतु 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटक संपलेले आहेत आणि धाव संख्या 1 ने वाढ होऊन होते 15. पुढील षटक घेऊन येत आहेत राहुल. गोलंदाजी मार्कवर राहुल. हा षटक खूपच महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. अष्टविनायक आणि साईचरण दोन्ही संघांसाठी हा खूपच महत्त्वाचा षटक आहे. पहिला चेंडूवर प्रहार केला अनिकेत यांनी, चौकार. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. धावसंख्येच्या 4 वाढ होत आहे आणि धावसंख्या झालेली ती 19. पुढील चेंडू सामना करतील अनिकेत. पुन्हा एकदा मारलेला शॉट परंतु चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 1 नी वाढ होत आहे. ती धावसंख्या झाली ती 20. चांगलासा चेंडू परंतु 1 रन. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 21. पुन्हा एकदा अनिकेत यांच्या बॅटीतून चांगला क्षेत्ररक्षण पंकज यांचा परंतु 1 रन. चांगला क्षेत्ररक्षण केलं पंकज यांनी. 3 धावा वाचवल्यात. पुढील चेंडू सामना करतील प्रतीक. चांगलासा चेंडू राहुल यांचा परंतु 1 धाव. शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली ती 23. फुल टॉस चेंडू परंतु बाद झालेले आहेत अनिकेत मुळे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती 23. चौथा षटक घेऊन येत आहेत प्रणय. जर हा सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये रन ठोकावे लागतील प्रतीक यांना. पहिला चेंडू चांगलासा 1 रन. धावसंख्या 1 नी वाढ होत आहे. धावसंख्या झाली ती 24. पुढील चेंडू सामना करते प्रतीक. चांगलासा चेंडू प्रणय यांचा परंतु बायच्या रूपाने 1 रन. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगलासा चेंडू प्रणय यांचा परंतु 1 रन. धावसंख्या 1 नी वाढ होत आहे. धावसंख्या झाली ती 26. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये प्रतीक बघूया काय करतात. अरे हा काय बघायला भेटतो. नो चेंडू. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 27. फुलटॉस चेंडू प्रहार केला त्यावर परंतु 1च धाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावसंख्या झाली ती 28. शॉर्ट चेंडू होता परंतु त्याचा काय फायदा घेतला नाही आणि फलंदाज बाद झालेले आहेत. कमॉन डीजे.
चांगली अशी गोलंदाजी प्रणय यांच्याकडून बघायला भेटते. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि खराब चेंडू प्रणय यांचा. नो +1. 2 धावा या 2 धावा. नो +1. धावसंख्या वाढलेली आहे ती 30. शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना करतील प्रतीक. पुलटॉस चेंडू, परंतु त्याचा काय फायदा घेतला नाही आणि बाद झालेले आहेत प्रतीक. घाई करायची आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. 31 धावांचं लक्ष आहे. जर हा सामना अष्टविनायक संघाला जिंकायचा असेल तर त्यांना 30 धावा वाचाव्या लागतील आणि साईचरण संघाला 31 धावा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. साईचरण आणि अष्टविनायक संघ. एकतीस धावांचं लक्ष आहे साईचरण संघाला. दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा सामना आहे हा. जर हा सामना जिंकला तर पुढील सामने खेळायला भेटतील. 31-31 आणि मंचावर सुनील सर आलेत. सामनाला स्टार्ट करायचा आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रतीक. तर पुन्हा एकदा APL आगाशी प्रीमियर लीग सीझन दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व संघांचे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी एलिमिनेटरचा सामना आहे हा सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ आपण JCC संघासोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतील जर हा सामना जो हरेल त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 31 धावांचं लक्ष्य आहे सेकंड इनिंगमध्ये. आड्या बॅटने मारला फटका. निश्चितच डिक्लेअर झोनमध्ये जातो चेंडू. एकच धावांसाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. चांगलं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आता मात्र ज्या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना 24 मध्ये 24 करता आले नव्हत्या, परंतु आता प्रथम फलंदाजी करत असताना 30 फलकावती लगावलेल्या आहेत. तर निश्चितच साईचरण संघासाठी चॅलेंजिंग असणार आहे. सगळ्या ढकलल्या आहे. तुषार येतो चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते आणि या ठिकाणी थोडंसं आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अष्टविनायक विराट संघाच्या एका खेळाडूला दुखापत झाली होती आणि आता मात्र तुषार क्षेत्ररक्षण चांगलं घडलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेतला त्याच्या आणि थोडासा लागलाय. तर निश्चितच कमिटीच्या पाठराखांना विनंती असेल त्याला थोडंसं पाण्याचंही सोय करायची आहे प्लीज. दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच आपले वसई तालुक्यामधील नामवंत समालोचक भरत मोरे सरांचं या ठिकाणी आगमन या स्पर्धेमार्फत आपलं सुद्धा आजच्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे.
चेंडू हवेत आणि सीमारेषे पार, गडी बाद. चार चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 31 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं राहुल मोरेला बाद होताना. त्याची जागा भरून घेण्यासाठी लेगस्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. पंकज येतोय आणि 4 चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला हलक्याने खेळून काढला 1 धावेसाठी. लास्ट बॉल आहे या षटकातला. 4 धावा फलकावरती आहेत आणि एक गडी आपण पाहिलं तर बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. महत्वाचा गडी गेला बॅक टू डिपार्ट. आणि आपण पाहतोय हेमन अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. हेमन मध्ये सुद्धा ती क्षमता आहे ह्या धावा चेस करण्याची. पण आता मात्र या ठिकाणी एक षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहिलं तर एक गडीच्या मोबदल्यानंतर साईचरणचा संघ 31 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा फलकावरती लगावतोय. येणारे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज असताना आणि ते डिफेंड करण्यासाठी आपण पाहतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रसाद. प्रसाद येतोय गोलंदाजी मार्कवरती हे दुसरं षटक टाकण्यासाठी. ज्या ठिकाणी आपण पाहतोय इक्वेशन आहे 18-26 म्हणजे 8 धावा वर आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर क्रिकेट या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या भाषेमध्ये 3 चौक्याची मॅच आहे. 3 चौक्याची मॅच असताना निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे अष्टविनायक विरार संघाला. आणि गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावरती टाकणं गरजेचं असेल. हलक्या तिने घेऊन काढला. निश्चित चांगला चेंडू होता. पहिला टप्पा थोडासा या ठिकाणी लांब आहे आणि त्या कारणे त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर हलक्या रीतीने घेऊन काढला. त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये ढकलला गेला आणि 1 धाव काढली गेली त्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार झाला होता परंतु तोपर्यंत आपण पाहतोय रन कंप्लीट झालेली होती. 7 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. खोलवा टप्प्यात चेंडू आणि त्या चेंडूला टाकलेला इनटू द गॅप. 4 धावा. थँक्यू सो मच. थोडंसं या ठिकाणी जो दबाव होता तो दबाव थोडासा या ठिकाणी बाजूला सारत हा चौका आल्यानंतर हेमन स्ट्राईक एंड वरती आहे. त्या मात्र तो दबाव सारल्यानंतर आपण पाहिलं दबावामध्ये गोलंदाज आला थेट यष्टीच्या मागे या ठिकाणी चेंडू टाकला. 9चा इशारा पंचांकडे आणि 9 वरती आपण पाहिलं तर कीपर सुद्धा या ठिकाणी बीट होतोय आणि डिक्लेअर मध्ये धाव सुद्धा जाते. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला म्हणजे 9 चेंडू झाले आहेत आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 1-3-13 13 धावा. आपल्या आगाशी गावातील या ठिकाणी सायबर कॅफे म्हणजे कॉम्प्युटर चालवण्यामध्ये तरबेज असे सोलंकी अंकल या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत. आणि कोलवा टप्प्याच्या चेंडूवरती हेलिकॉप्टर फिरवला होता परंतु हा हेलिकॉप्टर वरून गेला त्या कारणे षटकार मारून गडी बाद झाला हेमंत गाडीगावकर.
तेच गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रशांत फलंदाजी मार्क वरती येतोय. हलक्या तिने घेऊन काढला चेंडूला, एक धाव काढली गेली. दोन षटक संपलेली आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत त्या 15 आणि 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. यस, दोन्ही हात सरसवत वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी होतोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मात्र हलक्या रीतीने टाकला चेंडू, निश्चितच हलक्या रीतीने घेऊन सुद्धा काढला प्रशांतने आणि एक धाव घेतली गेली चेंडूवरती. 17वी धाव फलकावरती लगावली गेली आहे चेंडूवरती. अजूनही आपण पाहिलं इक्वेशन 14चा आहे. चेंडूंची संख्या बाकी आहे ती 11 मध्ये 14. पंकज सुद्धा त्याचबद्दल खेळ करतोय. मनामध्ये विचार हाच की एखादा चेंडू खराब यावा तर त्याच्यावरती आपण प्रहार करावा आणि चौका ठोकावा. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे. एक धाव कंप्लीट होते या चेंडूवरती. सुद्धा हलक्या रीतीने घेऊन काढलेला चेंडू, एक धाव कंप्लीट होते या चेंडूवरती. वीस धावा फलकावरती आहेत आणि अजूनही 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साईचरण संघाला. फिल्डिंग चांगली. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू असताना धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 21 21 धावा, 7 चेंडू 10 धावांची दरकार. आखू टप्प्यात चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये ठरतो असफल. गडी बाद होतोय. मिस्टर पंकज बॅक टू डिपार्ट गॉन. सेक्युरिटीचे 6 चेंडू 10 धावांची गरज. वरून नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती प्रशांत आणि गोलंदाजी मार्क वरती प्रथम. अंपायर रिव्ह्यू आहे. चला आपल्या MSCB चे चव्हाण साहेब यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत. पंच काय डिसिजन होता? डॉट बॉल.
क्या बात आहे, चांगला चेंडू. उसळी घेणारा चेंडू फक्त हलक्या रीतीने खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू काय फळीवरती आदळता आलेला नाहीये आणि शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टी लगतच राहिला आणि किपरच्या भूमिकेमध्ये अभिषेक यांनी तो चेंडू अडवला आणि तोपर्यंत आपण पाहिलं फलंदाज संधी नव्हती की धाव काढावी. तर 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय बॅट डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. तीन चेंडू 9 धावांची गरज. लेफ्ट आर्म फलंदाज वरुण स्ट्राईक एंड वरती आहे. वरुणलाच सगळं करायचं आता मात्र. दोन मोठे फटके साईचरण संघाला आणू शकतो सामन्यामध्ये, परंतु तो फटका वरुणच्या बॅटीतून होता का आणि या ठिकाणी काय घडलंय, गडी बाद. हा ना मध्ये राहिले आणि त्यानंतर आपण पाहिला ज्या ठिकाणी रन धावन काढत होते त्यावेळेस फेकी अचूक झाली आणि फेकी गॅदर सुद्धा झाली. यशवीला लावला गेला चेंडू. तोपर्यंत आपण पाहिलं तर प्रशांत आपल्या क्रीज मध्ये पोहोचले नव्हते, त्या कारणे पंचांनी एक बोट उंचावून गडी बाद असल्याचा इशारा देत असताना 2 चेंडू आता मात्र 9 धावांची गरज. प्रणय येतोय हे शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बॅटिकलचा चेंडू, त्या चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची वरची कडा लागली, चेंडू 6 आउट. प्रणय आला तसा गेला. लास्ट बॉल आहे सामन्यामध्ये. उपचार शिल्लक राहिलेली आहे. शेवटचा चेंडू असणार आहे, त्यामध्ये 9 धावांची गरज.